माझ्या प्रिय मुलांनो, जेव्हा तुमचा कोणाशी वाद होतो तेव्हा तुम्ही नाराज होऊ नका. लोकांमध्ये वेळोवेळी भांडणे होत राहतात, पण भांडायला महत्त्व देऊ नका. नात्याला महत्त्व द्या. जिथे प्रेम असते तिथे भांडणं होणारच. आणि या सर्व संघर्ष आणि नातेसंबंधातील समस्या ही काळाचीच आहे बाबा. केवळ प्रेम ह्याचा काळाच्या कसोटीवरच टिकतो. लवकरच बदलेल आणि लवकरच बरंच बदल होतील. तुम्ही रोज माझी 11 वचनं वाचा. असं वाचण्याने तुम्हाला खूप फायदा होईल. ज्या नकारात्मक भावना तुमच्या आत जरा जास्त झाल्या आहेत ते जास्त काळ टिकणार नाहीत. तुमच्या घरामध्ये उदीचा शिंपण करा. आनंदी राहा आणि खूप हसत राहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.